नमस्कार. श्री नागराज शास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदालेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 11व्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत. आशीर्वाद. मी बोललेलं कधीही नाकोबोल करणार नाही बरं का. कोर्टामध्ये गंमत काय आहे, कोर्टामध्ये जी जी भाषा होते ती लिहूनच जातात. कदाचित तो बोलतो ते बदलण्याचा संभव जास्त असेल म्हणून, नाही का. म्हणून मी बोललं तर सत्यच बोलीन, आणि सत्य जर बोललं तर नाकारता येतच नाही. तेव्हा ह्याची म्हणजे टेप रेकॉर्डरची गरज आहे असं काही वाटत नाही फारशी. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट खरी आहे बरं का. मनुष्याचं अनुसंधान 2 तऱ्हेनं राहतं. एक, ज्या गोष्टीचं अत्यंत प्रेम आहे त्यानुसार आपोआप टिकतं. ते इतकं टिकतं की ते अनुसंधान मला आहे ही जाणीव राहत नाही. अनुसंधान ठेवतो असं म्हणताना ते त्याच्याहून वेगळं असतं. आणि जे प्रेमाचं अनुसंधान आहे ते एकजीवच होतं. आपण किती गडबडीत असो, काही वाटेल ते असो, वाटेत जात असताना आपल्या नावाने एकाने हाक जर मारली तर आपण मागे वळून पाहतो. हे आपलं अनुसंधान आहे. आपण त्या देहावर आपलं इतकं काही प्रेम आहे, तो आणि मी वेगळा नाहीच नाही इतकं त्याचं प्रेम आहे खरं. अनुसंधानाचा शेवट त्या प्रेमामध्ये निर्माण होतो. ही गोष्ट खरी आहे, नाही का. अनुसंधान हे आहे त्याला कसं ठेवावं हे सांगावं लागतच नाही. देहाचा विसर पडावा म्हणून सांगावं लागतं. देहाचं स्मरण ठेव म्हणून नाही सांगावं लागत कधी. हे अनुसंधानाचं खरं लक्षण आहे. पण आता कसं आहे, आम्हाला भगवंताचं अनुसंधान लक्षात ठेवायचं आहे खरं, नाही का. हा एक प्रकारचा अभ्यासच आहे. ते अनुसंधान ठेवताना 2-3 गोष्टी. एक, प्रेम वाढवणं हे जरुरीचं आहे बरं का. त्याचं प्रेम वाढलं की अनुसंधान टिकेल. मनुष्याला प्रेम वाढवताना म्हणजे वाढवायचं आहे म्हणजे अभ्यासच आहे. परीक्षा पास होण्याकरता जसा अभ्यास करावा तसं भगवंताचं प्रेम करण्याकरता सुद्धा अभ्यास करणं खरं जरूर आहे. जसं त्या अभ्यासाला अनुकूल असेल त्या सगळ्या गोष्टी तो करतो तसं भगवंताचं अनुसंधान राहावं. त्याला अनुकूलता आमच्यामध्ये आली पाहिजे खरी. ती अनुकूलता यायला जे जे मी काही करीन ते भगवंताच्या साक्षीत्वानं करतोय ही जाणीव ठेवून मी करीन. आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करायला लागतात. प्रपंच म्हटला किती आम्हाला गोष्टी कराव्या लागतात मला सांगा. त्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा भगवंताचं स्मरण ठेवून करणं हे त्यातलं खरं कर्तव्य आहे खरं. मला ते खरोखर अत्यंत आवडतं. पशु जनावरांच्या पासून सुद्धा पुष्कळ धडा घेण्यासारखं आहे बरं का. मागे मी पुष्कळदा सांगितलं. एक सर्कशीमध्ये आपण पाहतो ना, त्यात वाघ, हत्ती, घोडे, उंट काय काय जे असतील ते खेळ खेळतात. घोडा कसा सुंदर नाचतोय असं आपण म्हणतो. पण त्या घोड्याचं लक्ष त्या प्रेक्षकांकडे नसतं कधी. त्या घोड्याचं, त्या वाघाचं, त्या सिंहाचं लक्ष असेल तर आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य आहे त्याच्याकडे लक्ष असतं ना. प्रेक्षक काय म्हणेल हे तो पाहत नाही कधी. तो चाबूकवाला काय म्हणेल कुणास ठाऊक म्हणून तो पाहतोय. हे जसं त्या चाबूक स्वाराकडे लक्ष देऊन काम करतोय तसं आम्ही भगवंताकडे लक्ष ठेवून काम करणं हा प्रपंच आहे खरा. हे ठेवून ज्यांनी केलं त्याला अनुसंधान साधलं. त्या मुक्या जनावराला साधतं, आपल्याला का नाही साधणार मला सांगा, नाही का. जनावराला हेच शिकवलंय बरं का. त्याच्या त्या चाबकाच्या हालचालीवर तो नाचत असतो खरा, नाही. मला प्रेक्षक काय म्हणतील हा विचार कधीही करत नाही. आपण काय करतोय, भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही. जग काय म्हणेल आम्ही पाहतो, नाही. हे आम्ही म्हणजे जग काय म्हणेल जर सोडलं ना तर भगवंताला काय हवंय हे आम्हाला बरोबर नक्की कळेल अगदी. भगवंताला काय हवंय हे पाहिलं, त्याच्या चाबकाकडे पाहिल्यानंतर त्या चाबूक स्वाराला मी कसं नाचायला पाहिजे हे जसं त्याला माहिती आहे, तेव्हा भगवंताला स्मरण ठेवून मी कर्म केल्यानंतर त्याला काय हवंय तेच आमच्या हातून बाहेर पडेल. दुसरं पडायचं नाही काही, नाही का. ते आम्ही करणं खरं जरूर आहे. अनुसंधान्य म्हणतात त्याचं संधान न सोडताना मी कर्म करणं हे अनुसंधानाचं लक्षण आहे खरं, नाही का. आणि हे कसं होईल, अत्यंत प्रेमाने होईलच. आम्हाला प्रेम जितकं शक्य आहे तितकं आम्हाला त्याची भीती आम्हाला शक्य नाही. कंसाला कृष्णाच्या भीतीनं अनुसंधान उत्पन्न झालं, वैरानं उत्पन्न झालं. रावणाला रामाचं वैरानं अनुसंधान टिकलं. तसं वैर आमच्याजवळ नाही आहे.
आम्हाला वैर नाही, आलं तर थोडंसं प्रेमच आहे. त्या प्रेमाने आम्हाला साधता येईल असं आपण करणं जरूर आहे, खरं नाही? प्रेमानं साधायला एकच गोष्ट खरी. तुम्हा बायकांना सगळ्यांना माहिती आहे, एक बाई नुकती बाळंतीण होऊन घरी आली होती. घरी आपलं काम धाम करत होती. सासरी गेल्यानंतर ते मुलगं पाळण्यात निजवलं आणि ती मागच्या परसामध्ये भांडी काही घासत होती. ते मूल थोडंसं कुठे रडलं. पुष्कळ माणसं तिथं होती, कोणाला ऐकू आलं नाही. ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली. तिला विचारलं, पळत आलीस? तर मूल उठलेलं दिसतंय म्हणाली. तिचं काम करताना कान जसे त्या पाळण्याकडे असतात तसं आपण प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे असलं पाहिजे, खरं. त्याचं नाव अनुसंधान. एवढं पुरे ना? नाही, अनुसंधान खरं. याच्याहून दुसरं खरं कोणतं होणार मला सांगा? अनुसंधान माझा प्राण तो आहे असं वाटलं पाहिजे, खरं. मनुष्य जसा समजा इंद्रियांमध्ये काहीतरी बिघाड झाला तर डॉक्टर म्हणतो, बुवा हे वाढत चाललंय, ते कापल्याशिवाय गत्यंतर नाही. बरं, कापलं जरी माझं शरीर चांगलं पाहिजे, सुस्थितीत पाहिजे, हात पाय नाक डोळे सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे. तो म्हणेल विष वाढत चाललंय, मग जगायचं नाही. मग जगण्यासाठी आपला हातपाय तोडून घेतो तो, नाही का? जगावं म्हणून हातपाय जसं तोडून घेतो तसं भगवंताचं अनुसंधान राहण्यासाठी प्रपंचाचा थोडा बिघाड झाला तरी बिघडू नये आपण कधी. आम्हाला त्यात सुख घालवण्यासाठीच भगवंत पाहिजे, हे सुटल्याशिवाय नाही व्हायचं कधी, नाही का? म्हणून अनुसंधान टिकवायचं असेल तर भगवंताच्या स्मरणामध्ये माझं प्रत्येक कर्म करत गेलं पाहिजे, खरं. परमार्थ हा म्हणावा तसा कठीण नाही आहे आणि सोपा नाही हे आपल्याला दिसतंच आहे. सोपा नाही आहे खरा, पण कठीण मात्र नाही बुवा, खरंच कठीण नाही. आम्हाला कसं झालं आहे बरं का, आम्हाला 2 तऱ्हेचे रोग आहेत. एक अग्निमांद्य आहे. अग्निमांद्य म्हणजे भूकच लागत नाही, पक्वानं सगळी तयार आहेत. केशवरावांसारखे पोथी सांगणारे पुष्कळ लोक आहेत, पुराणिक आहेत, कथेकरी आहेत, साध्वी आहेत, साधू आहेत, सत्पुरुष पुष्कळ आहेत. म्हणजे पक्वानं अगदी तयार केलेली आहेत. पण आम्हाला अन्नाचा इतका वेट आला, ते पाहिलं की ओकारीच येते अगदी. अग्निमांद्य जे म्हणतात ना, अग्निद्वेष म्हणतात ना, ते इतकं काही विलक्षण आहे. ते पाहिलं की नको असं वाटतं. त्यापेक्षा पोथी पुराण रचणाऱ्यांनी कोणी धंदा केला तर बरं वाटेल इतकं असं वाटेल. नको ते बरं वाटेल, बरं का? हे अग्निमांद्याचं चिन्ह आहे. एकाला एकच रोग असतो, पण आम्हाला दोन्ही रोग आहेत. कारण आम्ही 2 वृत्तीनं वागतो. कसं? एक देहानं आणि एक मनानं. देहानं एक काम करतो, मन भलतीकडेच असतं. म्हणून 2 क्रिया आमच्या सारख्या चालल्या आहेत. मग ते दोन्ही कर्म आम्हाला स्वाभाविक आहेत. दुसरा रोग जर असेल तर भस्मी रोग म्हणतात. भस्मी रोग ठाऊक आहे ना? नाही, भस्मी रोगच म्हणतात त्याला. भस्मी रोग म्हणजे काय? किती आपण खाल्लं तरी पुन्हा खावंसं वाटतं, पण त्या खाण्यानं शक्ती मात्र येत नाही कधी. तो भस्मी रोग म्हणजे कितीही खाल्लं तरी भूक काही शमत नाही आणि शक्ती मात्र येत नाही कधी. असा तो भस्मी रोग आहे. हे दोन्ही रोग आम्हाला आहेत. अग्निमांद्य आहे ते भगवंताबद्दल आहे. तेही हवं वाटत नाही, तेही हवं असं आम्हाला कधी वाटत नाही. जेवावं असं वाटत नाही, भूक लागली असं वाटत नाही, भुकेची तळमळ आम्हाला उत्पन्न झालेली नाही. हे अग्निमांद्य भगवंताचं आहे. आणि भस्मी रोग आहे विषयाबद्दल. कितीही विषय भोगा, किती जन्मभर आम्ही भोगत गेलो तरीही आणखी हवाच आहे विषय, नाही का? पुढे म्हातारपणी तो रडतो, आता भोगता येत नाही म्हणून. खरं किती अवस्था आहे मला सांगा. हे 2 मिळून जिथे असेल तर प्रकृती सुधारणार कशी? त्याला सुधारण्याला एकच उपाय आहे खरा. त्याला औषध घेणं हा त्याचा उपाय आहे. याला जसं 2 औषधं निराळी घ्यावी लागतील, पण हे कसं आहे, देह आणि मन हे 2 वेगळे नसून एकत्रच आहेत. त्याला एकच औषध पुरेल आणि ते जर कोणतं असेल तर अनुसंधान. एवढं केलं तर दोन्ही भागेल. अनुसंधानाने भूक लागायला लागेल आणि अनुसंधानाने विषयाची तृप्ती विषयात नाही याची जाणीव होईल. मनुष्यामध्ये खरं जर काही असेल बरं का, लहान असो मोठा असो, विद्वान असो अडाणी असो, कोणाला बरं का, सगळ्यांनाच, कितीही वयाचा मनुष्य येऊ, 30, 40, 50, 60, 70 कितीही वयाचा झाला, काय कमाल आहे, त्याला कल्पनाच नसेल ती परमात्म्याची माया. त्याला काही दोष कोणाला नाही. आम्हाला अनुभव येऊनसुद्धा आम्ही शहाणे होत नाही कधी. काय करावं? भगवंताचा अनुभव नाही असं म्हणतो. ज्या देशामध्ये आंबाच नाही त्या
आंब्याची चव आम्हाला माहीत नाही असं म्हणणं त्यांनी साहजिकच आहे. कारण सगळ्या ठिकाणी आंबा असतो असं नाही. ज्या देशात आंबा नाही तो म्हणेल आंब्याची चव काही मला माहीत नाही, खरं आहे. परंतु खात असलेल्याची चव तुला आहे ना, तो म्हणेल येईल. मग आमच्याकडे पेरू होतात त्याची चव मला ठाऊक आहे, लिंब होतात त्याची चव ठाऊक आहे, पण जे खाल्लंच नाही त्याची चव नाही, तर आम्ही काय म्हणतो? आम्हाला भगवंताचा अनुभवच नाही. अरे तू खाल्लंच नाही तर अनुभव येईल तरी कसा, कधी? भगवंताच्या मार्गात तू गेलाच जर नाहीस तर भगवंताचा अनुभव येणारच कसा मला सांग. मग तुला अनुभव कोणता? भगवंताच्या नसतेपणात विषय भोगण्याचा अनुभव तुला आहे. हा किती 60, 70, 80 वर्षापर्यंत चाललाय. या एवढ्या अनुभवानं आपण शहाणं नको का व्हायला की आम्हाला विषयाच्या भोगानं मनुष्याला समाधान मिळेल हे शक्य नाही. एवढा खरा अनुभव यायला पाहिजे, हे नको का? परंतु काय विषय सांगतो म्हणजे काय? अनुभवानं शहाणं होणं हेच जरूर आहे का आपल्याला? तोशीच येणं, अडचणी येणं, त्यातून शहाणपण येणं हेच करायचं नाही का? खरं कोण शहाणं झालंय मला सांगा. एक मजा आहे. त्यांनी एक गोष्ट सांगून ठेवली आहे. मनुष्य 1 वर्षापर्यंत प्रपंचात गृहस्थाश्रमी राहू शकेल. 1 वर्ष तो डोळे उघडून जर प्रपंच करील तर दुसऱ्या वर्षीच्या पहिल्या दिवशीच तो निघून जाईल. कधी प्रपंच करायचा नाही. शहाणा मनुष्य बरं का. त्यातून सांगून सवरून पळून जातील ते त्याहून शहाणे म्हणा. पण आपल्यापैकी मला सांगा किती आहे तुम्ही याला तयार? आणि इतकं झाल्यानंतर त्याला विचारलं जगाचा अनुभव काय? जग हे अत्यंत लबाड आहे म्हणेल. जग लबाड आहे म्हणेल. मी चुकलो असं कधी म्हणायचं नाही. हे काय बघा नाही का, माझंच चुकतंय असं खरं वाटत नाही कधी. आम्ही सुखी झालो असतो पण अमकं नको नसायला पाहिजे होतं. काही जरी नाही ते असतं तर मी सुखी झालो असतो असं प्रत्येकजण म्हणतोय. पण ते ज्याच्याजवळ आहे तो सुखी आहे का असं विचारलं त्यावर तो तिसरं काहीतरी सांगतोय नाही का. पण या सगळ्यात भुलवाभुलबीचं कशात असेल, त्याच्यात सुख मुळातच नाही हे मात्र कुणाला कळत नाही, नाही का. खरं कळायला पाहिजे. त्यात ते सुख नाही हेच कळलं पाहिजे. आणि मी म्हणतो ते नको का समजायला. हे जोपर्यंत समजत नाही तो मनुष्य अनुसंधानाच्या नादी लागत नाही कधी. नाही, अनुसंधानाच्या नादी का लागेल? ह्यात सुख नाही असं वाटेल त्याला. त्याला सुख नाही आहे पण सुखाची आशा आहे. आज नाही उद्याला आहे, उद्याला सुखाची आशा आहे म्हणतो नाही. परमार्थ हा नेहमी उद्याची टांगती तलवार आहे. आणि प्रपंच रोखठोकीचा असून सुद्धा तो कडू येतोय म्हणून सोडवत नाही असा खरा अनुभव आहे. जगाची स्तरा जी असेल ती. पण त्याला उपाय मी सांगेन. एक असावं, मला सगळ्यात उत्तम मार्ग असेल तर अनुसंधान पुष्कळ टिकवावं. पण सगळ्यात अगदी काही ना काही करायचा उपाय असेल तर काही नको करायला. साधनानं आपली वृत्ती सुधारायला पाहिजे, आपलं आचरण सुधारायला पाहिजे. आपल्याला पुष्कळ गोष्टी टाकायला पाहिजेत, धरायला पाहिजेत. पण एकच गोष्ट अशी आहे, जे सगळं असेल ते असावं पण एक मात्र पाहिजे, मी तुला शरण आलो एवढं मात्र पाहिजे. खरं शरणाला सोडायला नको काही, पण शरणागती मात्र खरी पाहिजे. नाही माझं व्यसन सुटत आहे, मी काय करू? हे अगदी अनावर झालंय, नाही सुटत, मी त्याला काय करणार? पण मात्र एक आहे, मी तुला शरण आहे, आता तू वाटेल ते कर. तुझ्या पायावर मी मस्तक ठेवलंय, तू तोड मार किंवा माझ्या मस्तकावर वरद हस्त ठेव, तू काय वाटेल ते कर. आता मी नाही उठणार. एकदा मारलं म्हणून तरी उठव किंवा मला तारलं म्हणून तरी उठव. आता शरणागती आहे. मला जर विषय सोडून जा म्हटलं, आता नाही माझ्या हातानं. मी पुष्कळ प्रयत्न करून पाहिला, आता नाही होत बरं का. आता जे नाना तऱ्हेचं सांगितलं, पुष्कळ गोष्टी ऐकल्या, साधन असं करावं तसं करावं, नीतीनं वागावं, धर्माचं आचरण करावं, हे पुष्कळ मी ऐकलं, करून पाहिलं. पण नाही शेवटी होत माझ्या हातून. आता शेवटी होत नाही ना. आता एकच ठेवलंय, आता मी तुला शरण आहे, काय वाटेल ते कर. मी सांगेन सगळ्या दोषासकट भगवंत आपलंसं करून घेईल. आणि हे ज्याला साधलं त्याला अनुसंधान खरं कळलं नाही का. आणि हे करावं मनुष्यानं. त्या ह्यांच्यामध्ये म्हणजे रेकॉर्डिंगमध्ये येण्यापेक्षा आचरणात आणणं खरी गोष्ट आहे, नाही का. नाही खरं मला असं वाटतं. हां नाही, तुम्ही माणसं खरंच चांगली आहात. मला तुमच्या सगळ्यांबद्दल खरं प्रेम वाटतं बरं का. इतक्या कष्टानं मेहनतीनं कोण करेल मला सांगा, नाही का. मी काय म्हणतोय, जो नाम घेईल तो मला देवासारखा वाटतो. त्या नामामध्ये देव आहे सांगतात. देवासारखा का वाटतोय? इतकं बेचव
ज्याच्यामध्ये चवच नाही कशाची काही नाही हो, काहीतरी येण्यासारखं नाही. इतकं मिळेल त्याला अनुभव येण्यासारखा नाही कोणता. जो अनुभव तुम्हा आम्हाला पाहिजे तसा अनुभव येण्यासारखा नाही. आला तरी विपरीत एखादा यायचा. असं असताना सुद्धा तुम्ही सोडत नाही, याचं मला खरं कौतुक वाटतं, नाही का? एखादा विद्वान असेल, तो एखाद्या ग्रंथाचं प्रमेय काढून किती मजेत राहील, अगदी किती मला कळल्याचा आनंद त्याला होईल. गप्पा गोष्टीमध्ये आनंद होईल, गाण्यामध्ये होईल, भजनात होईल, कीर्तनात होईल, सगळ्यात होईल. पण नामात मात्र असं मुळात असल्याशिवाय काही त्याला नाही कधी. माझं त्यात घालावं असं त्यात प्रेम येणार आहे. माझं घालू तर ते प्रेम येईल. त्याचं मुळात नाहीच आहे काही, म्हणजे आवड गोडीसुद्धा ही उपाधी आहे त्याला. इतकं सुद्धा त्याला खपत नाही खरं. ही गोडीसुद्धा आनंदाला गोडीची उपाधीच आहे, नाही का? भगवंताला आहे, मायेची उपाधीच आहे. पूजापाठ केलं तरी उपाधीचंच आहे ते. पण नाम मात्र असं अत्यंत उपाधिरहित आहे. त्याला गोडी उत्पन्न करायला माझ्यातनं निर्माण झाली पाहिजे तर होईल. असं नसताना सुद्धा तुम्ही नाम घेतलंय, मला खरंच बरं वाटतं हं. आणि हे तुम्ही चालू ठेवा, यातच सगळं आहे. आज नाही मिळालं तरी चालेल. मी म्हणतो व्यापार नाही केला तरी चालेल, पण तोट्यात करू नको म्हणता. तू बोललास तर असं बोल, पण धड काहीतरी बोल, नाहीतर न बोललास तरी चालेल. तसं माझं म्हणणं. काही नाही केलं तरी चालेल, पण करावं तर भगवंताचं नाव भगवंता करताच घ्या. बाकी काही करू नका, मी सांगतो, तरच कल्याण आहे बरं बाळ. आता याहून अनुसंधान काय आहे? आणि हे सगळ्यांनी खरंच करा. अगदी मनापासून सांगतो बरं बाळ. त्यासाठी सांगतोय असं नव्हे, खरं अगदी कळकळीनं करावं बाळ. सुंदर करावं. जसं भूक वगैरे लागली नाही की डॉक्टरकडे जातो ना, काय करावं चैन पडत नाही, अन्न जात नाही. सगळं कसं अगदी पक्वान्नाचं जेवण आहे, पण अन्न जात नाही. मला काहीतरी द्या. ज्या तळमळीनं तो तिकडे जातो ना, त्या तळमळीनं भगवंता तुझं मला प्रेम का येत नाही म्हणून सांग मला. अगदी मला यावं असं वाटतं. ऐकतो गोष्टी किती कृष्णाच्या, गोपींच्या, ह्या त्या गोष्टी आपण ऐकतोय. रामाच्या भक्ताच्या या गोष्टी ऐकल्यानंतर ते प्रेम आम्हाला का येऊ नये मला सांगा. ती माणसं, आम्ही माणसंच ना. माणसाचीच जर काही तऱ्हा असेल तर ते मला प्रेम का येऊ नये म्हणून तो नाही म्हणायला नको. यावंसं वाटतंय ना, मग यावंसं वाटतं तर मग उत्पन्न करा. जर नाही, त्याचा दोष कोणालाच नाही बरं का. नाही, त्याला दोष नाही, पण यावं असं वाटणं हा दोष आहे माझा. आणि त्याला उपाय असेल, भगवंताला आठव, हा त्याला उपाय आहे. तर स्मरण भगवंताचं ठेवा. तळमळ ठेवून मनाशी वागा आणि शक्य तितकं त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. जे जे मी काय करीन ते त्याच्या साक्षीत्वानं करतोय ही जाणीव ठेवून वागा, नाही का? यात सगळा परमार्थ आहे अगदी, असं मला वाटतं बरं बाळ. आणि याहून जर दुसरा काही भलतंच सांगेन ना, मला वाटतं त्याच्या नादाला न लागावं. फार शहाण्या माणसानं न लागावं असं मला वाटतं हं. आणि तुम्ही सगळ्यांनी एक करा, नामस्मरण घट्ट धरा. इतकी आमची किती वर्ष आहे काही आपल्याला माहिती नाही. आपल्याला ते कुणी सांगितलं, किती जन्म झालेत, काय झाले ते आपल्याला काही माहिती नाही. परंतु झाले असतील ते होऊ द्या, किती व्हायचे असतील ते होऊ द्या. पण आजचा जन्म असा मात्र तो नामाकरताच खर्च होईल असं आपण म्हणूया हां. नंतर तुझी साक्ष ठेवून भेटता येईल. तुझ्या नामात जर नसेन मग जगात कशातच नाही असं नक्कीच समजू आपण. तेव्हा नामासाठी आपण वाहून तरी घेऊया. आपण एवढं करा, नोकरी चाकरी उद्योग धंदा ज्याचं जे असेल ते सगळं काही करा. म्हणून भगवंताचं स्मरण ठेवून करा. एवढंच करा, मी सांगतो बरं. आपल्या त्या हारामध्ये फुलं आपण पाहतो ना, सगळ्या तऱ्हेची फुलं त्यामध्ये आहेत. सुवासिक आहेत, बिनवासाची आहेत, सुंदर दिसणारी आहेत. त्याला शोभा येण्यासाठी झाडपालासुद्धा त्यामध्ये आहे. तेव्हा प्रपंचाची सगळी कामं झाडपाल्यासारखी आहेत. त्याचा काही उपयोग नाही झाला, नाही का? कुणीही आला, बोला, गप्पा ठोका, सगळं करा, तोही त्याला शोभाच आणतो. फक्त त्या पाल्याची म्हणून तो हार कसा तयार होईल? त्या दोरीतून गेलेला हार तो भगवंताच्या गळ्यात जातो. तसं भगवंताच्या स्मरणात केलेलं मी कर्म, ते प्रपंचात असो, ऑफिसचं काम असो, बाहेरचं कोणाचं मित्राचं असू द्या, त्या दोरीतनंच गेलं ना की भगवंताच्या गळ्यात पडेल. ते जसं तसं अनुसंधानात म्हणजे भगवंताच्या स्मरणात तुम्ही काम करा. जे कराल ते भगवंताची सेवा म्हणूनच घडेल. बरं बाळ, हे अगदी पुन्हा लिहून ठेवा आता. आणि कोणी जर यावर शंका काढू म्हणेल तर ते माझं म्हणणं आहे, हे कोणालाही सांगा. अगदी
राम कृपा करील अगदी. हां, एका गृहस्थाने प्रश्न विचारला. हे आपण एकंदर अनुसंधानाचं सांगितलं. पण नामस्मरणाला बसलं की मग मन भटकतं. त्यावेळी भगवंताचं चित्र डोळ्यापुढे आणावं की शब्द डोळ्यापुढे आणावा की नुसत्या नामाच्याच शब्दावर लक्ष ठेवावं? महाराज म्हणाले, ही की नाही शंका बहुतेक पुष्कळ लोकांना येते. साहजिक आहे. आपण बघा, डॉक्टरकडे जायचं गुण यावा म्हणून डॉक्टरकडे जाऊन काहीच गुण येत नाही तर अरे तू जा आणि औषध घे आणि मग गुण येईल, नाही का? मी काय म्हणतो, मन एकाग्र व्हावं हे खरं आहे. ज्या नामानं मन एकाग्र व्हायचे त्या नाम घ्यायच्या आधी एकाग्र व्हावं म्हणणं याचा अर्थ कोणता? ज्या परीक्षेला मला बसायचंय त्याचा अभ्यास केल्यानंतर परीक्षेला बसेन. परीक्षा होऊ दे मग अभ्यास करीन म्हटलं तर नाही. नोकरी करताना पहिला पगार टाक मग नोकरी करू असं कधी म्हटलंय? 3 दिवस नोकरी करावी आणि मालकाजवळ जर पैसा असेल तर तो मला देणार या विश्वासावर मी राहायचं. या सगळ्या गोष्टी उधारीवर चालतात आणि हा म्हणतो अनुभव आधी पाहिजे असं म्हणतो. एकाग्रता ही शेवटची पायरी आहे. एकाग्रता केव्हा? आज जशी आमची देहाशी एकाग्रता आहे तसं जेव्हा भगवंताशी होईल ते आमचं तेव्हा एकाग्र होईल. किती आडकाठी आहे मला सांगा. तर मी म्हणतो काय, जी गोष्ट न करायला सांगतात ती आम्ही करतो आणि जे करायला पाहिजे ते करत नाही. करायला कोणती नको आहे? किती गोष्टी हे विचार आम्ही उत्पन्न केले असं म्हणता येईल का कधी? म्हणजे आम्ही हे उत्पन्न केले असं नव्हे. आम्ही बसल्यानंतर हा विचार माझ्या मनात येऊ दे असं कधी म्हणतो आपण? नाही. ते विचार कुठले तरी अगदी लहानपणीचे विचार, म्हणजे कधी आत्तापर्यंत लक्षात न आले असे विचार येतात. म्हणजे मी आणतो असं नव्हे. मग मी जे आणलं नाही, न बोलवलेला एखादा पाहुणा आला तर लक्ष का द्यावं आपण, नाही का? आपण रस्त्यातून येताना इतकी 1000 माणसं येतात, त्यांना काही आपण कोणाला बोलवलं नाही किंवा अगदी ओळखीचे असतात असंही नाही. येताना तो रस्ता अगदी मोकळा पाहिजे, मी जाणार आहे, कोणी रस्त्यावर येऊ नये असं म्हणून भागत नाही. ते लोक येणार. पण ते येताना सुद्धा आपण पायांनी जर चालतो तर जागेवर जाऊन बसतो, म्हणजे मुक्कामी पोचतो आपण, नाही का? मग हाच नियम इथे का लावू नये असं माझं म्हणणं आहे. तिकडे म्हणजे विचारांकडे तुम्ही दुर्लक्ष करा म्हणजे ते न आल्यासारखंच आहे. होती बाबा मंडळी, मी नाही कोणाकडे काही पाहिलं, म्हणजे ती नव्हतीच आली. मग आणि झोप आल्यानंतर किती मंडळी होती काय की कुणास ठाऊक. मला झोप लागली होती गाढ. ती गाढ झोप भगवंताच्या स्मरणात जर आली तर मंडळी आली म्हणून कुठे विचारताय? म्हणून आम्ही त्यांच्या मागे जाऊ नये. चांगला विचार असेल तर त्याला शेपटी लावतो, वाईट विचार असेल तर वाईट विचार का आला म्हणून विचार करतो. म्हणजे दोन्हीला पुन्हा शेपटी आहेच आपली. विचाराच्या मागे जाणं हे आपल्या हातात आहे, ते जाऊ नये. बरं, हे नाही करता येणार का? दुर्लक्ष करता येईल की नाही? म्हणजे मग झालं तर एकाग्र म्हणताना डोळ्यापुढे रूप घ्यावं, तोंडाने नाम घ्यावं. 2 गोष्टी एके ठिकाणी म्हणजे एकाग्र नाहीच कधी, नाही का? एकाग्र म्हणजे एकच वस्तू कोणती तरी पाहिजे. एक ध्यान म्हणजे ध्यानच असलं पाहिजे. ध्यान करताना तोंडाने नाम घेतलं तर तोंडाने नाम राहिलं आणि हातात माळ. 3 क्रिया आहेत. एक ध्यान रूपाचं, तोंडाने जप आणि हाताने माळ ओढणं की एकाग्र झालं. आणि माझ्या म्हणण्याचा हेतू काय, यामध्ये फरक कोणता नाही. मी म्हणेन तुमचं आमचं जाऊ द्या. तुकारामांसारखे मोठे मोठे सत्पुरुष होऊन गेले. जिथे नाम तिथे रूप, जिथे नाम तिथे मी आहे हे सोडायचं आणि आपल्या कल्पनेनं वाढवलं तर कुठला न्याय आहे? हे तुमचं आमचं मत नाहीच आहे, नाही का? जिथे नाम तिथे मी, भगवंत सांगतो ना. मग नाम आहे असताना तो नामाव्यतिरिक्त मी पाहीन म्हणणं म्हणजे नामात तो नाही म्हटल्यासारखं आहे. तो भगवंत म्हणतो मी आहे, तो म्हणतो नाही. हे कसं म्हणता येईल मला सांगा? नाही. मग माझं एकाग्र व्हायला एकच उपाय मी सांगतो बरं बाळ. नाम घेताना नामाकडे लक्ष देऊन तुम्ही नाम घेत जा. नाम तोंडानं हळूहळू म्हणावं आणि कानानं ऐकावं. 2च गोष्टी अशा आहेत की ज्या दाबता येत नाहीत, बंद करता येत नाहीत, नाही का? कान काही बंद करून बसता येत नाही, डोळे मिटता येतील. म्हणून कानाचा उपयोग ऐकण्यासाठी जर नामाचा केला तर उच्चार जर बारीक केला तर आपोआपच एकाग्र होईल. जे करता येण्यासारखं ते राहील. आणि ते एकाग्र म्हणजे एकाच गोष्टीवर ठेवून तरी काय करायचे म्हणतो मी, याला काय म्हणावं? आणि हे की नाही प्रश्न आत्ताच नाही, अनादी काळाचा आहे. पुष्कळ वर्ष विचारतात. आणि माझं म्हणणं काय, तुम्ही का त्या भानगडीत पडता? कोणत्याही गुरुने कोणालाही सांगितलं नाही बरं का, नक्की माझी खात्री आहे. आणि सांगितलं असलं तर चुकतोय तेही सांगेल.
ध्यान मानसपूजा कर हे सांगेल, पण असं नाही सांगणार. मी नाम घेताना मी कोणाचं नाव घेतो असं होईल का कधी? आपला गडी एक रामा होता, त्याचं नाव घेतोय. इथे येणारं कोणी मला सांगा, आपला एक मेहुणा राम आहे, त्याचं घेऊन माझं म्हणणं काय? राम नाम घेताना त्याचं नाव घेतोय, खात्री माझी आहे नाही का? त्याच्याकडे माझी वृत्ती लागेल, मला प्रेम येईल तर रामाचं प्रेम येईल, बाकीच्याचं कसं येईल प्रेम मला सांगा? म्हणून मला वाटतं अभ्यास करताना भगवंताच्या नामाचं प्रेम, नामस्मरण करत असताना ते ऐकण्यामध्ये जे येईल, दुसरं नाही कशामध्ये. हे धर्मबाह्य नाही, शास्त्रबाह्य नाही, संत संमत आहे, याला पुरावे रगड आहेत बरं का. नाही, खरं मला प्रेम वाटतं बरं का. हे काय आहे, याला काही शेवट नाही कधी, याला खरं नाही शेवट नाही का. आणि अगदी तुम्ही दुर्लक्ष करू लागला की विचार आपोआप थांबतात. किती ते ह्याच्यासारखे आहेत, ढग आपण वर पाहिलं ना, सारखे चालू जर असले तर ढगामध्ये निरनिराळे रंग चित्र दिसतात नाही का. पण आपण न पाहता चालू असेल तर कोणतं चित्र काय आलं काही कळत नाही. तसे हे विचार निरनिराळ्या तऱ्हेनं येऊन जातील, येऊ देत ते. आपण नामाला बसलं की येतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करा म्हणजे आपोआप थांबतील, पुढच्या वेळी नाही येणार. पाहुण्या नको असला तर आजकाल दुर्लक्ष केलं की पुन्हा येत नाही होतो. असं करावं. नाही, खरंच करावं अगदी प्रेमानं. तुम्ही खरं करता सगळे बरं का, यात शंका नाही. जो करील त्याला फारशी नाही, सुरुवात करणाऱ्याला येतात शंका. माझं काम हे एवढं तर पाहिजेच नाही का, एवढं करावं. आणि तुम्ही कराल माझी खात्री आहे. अत्यंत प्रेमानं आणि मनापासून करावं. गोड घ्या अगदी, म्हणून थोडं का होईना अत्यल्प होऊन घ्यावं. तुम्ही बघा, या बायकांचं पाहतो आपण. एक सासूरवाशीण जर बाई असेल आणि एकुलती एक मुलगी असेल, त्या बाईच्या वाट्याला ते पोर झोपल्यानंतर रात्री येईल एवढंच, बाकी तिच्या वाट्याला येत नाही. ती कामात असेल, बाकी लोकांनी घ्यावं, पण तिचा एकच शब्द, गोड शब्द बाकीच्या 100 शब्दापेक्षा जास्ती आहे. एकदा तिने हात फिरवला, तिच्या डोळ्यांना जे पाणी येईल ते बाकीच्यांनी 100 लोकांनी बोलून पाणी नाही यायचं डोळ्याला. हे प्रेम, हे असं नाव आलं पाहिजे. एक ठेवूया, असं गोड नाव घेऊया, तुझ्या वाचून नाहीच माझं काही, असं येईल त्याला. मी म्हणतो अभ्यास करू आपण, आणि अभ्यासाला बाकीच्या गोष्टी मात्र उत्तम पाहिजेत अगदी. आणि पहिलं म्हणजे तुम्ही सगळे वागता, म्हणजे मी सांगतो असं नाही, पण पहिलं असेल तर नीती आहे. नीतीचं आचरण हे अगदी मूळ पाया आहे याचा. कोणतीही गोष्ट त्याशिवाय खरं व्हायची नाही कधी. मी आपलं काहीतरी करून असं वागेन म्हणेन, हे आमचं थोतांड आहे. कधी व्हायचं नाही, खरं व्हायचं नाही. त्याला सोंग ढोंग करता येतील, खरं नाही व्हायचं. अगदी नीती पाहिजे, आणि शक्य तितका धर्म पाहिजे आपला. धर्माच्या पायावर आपली नीती आहे. नुसती नीती पाळू तर स्वार्थमूलक आहे, आणि धर्मासाठी पाळू तर त्याला भगवंताचं स्वरूप आहे. तेव्हा ते थोडं असलं पाहिजे, याने अनुसंधान टिकेल. व्यवहारात हे अगदी करावं. तुम्ही खरं प्रामाणिक लोक एखाद्या बुवापेक्षा खरंच चांगले आहात. मी तुम्हाला खरंच चांगलं का म्हणतोय? तुम्हाला 2 गोष्टी एकदम करता येतात. एका हरदासानी 2 आख्यानं एकदम लावली. 2 आख्यानं बरं का. एक हिरण्यकश्यपूच्या नरसिंहाच्या अवताराचं लावलं, आणि दुसरं रामाची भरताची भेट लावलं. या 2 गोष्टी म्हणजे इतक्या उलट्या आहेत, पण तो हे सांगायचा आणि ते सांगायचा. ते सांगताना आव घेऊन सांगायचा, आणि ते भरताचं डोळ्यात पाणी आणून ते सांगायचा. ह्या 2 गोष्टी आहेत. तसं तुम्ही करणारे लोक आहात नाही का. म्हणजे कसं आहे, व्यवहारात प्रपंच इतका काही अगदी मनापासून, अगदी नोकरी सगळी पहिली चांगली किती मनापासून करता, अत्यंत प्रामाणिकपणे करता. म्हणजे नोकरी अगदी जसं काही त्यासाठीच जन्माला आला असं त्याला वाटतं, अगदी मनापासून. कधी त्यात लबाडी नाही, अप्रामाणिकपणा नाही, कधी हे चालढकल नाही, इतकं मनापासून करता. तितकं भगवंताचं प्रेम यावं असंही मनापासून म्हणता नाही का. या 2 गोष्टी एखाद्या बुवाला सुद्धा साधायच्या नाहीत. प्रपंच टाकून तो हे करील. या 2 गोष्टी साधतील ज्याला तो. पण ते कसं आहे, 2 गोष्टी आहेत खऱ्या. एकाची पहिली बायको वारली आणि दुसरं लग्न केलं. त्या पहिल्या बायकोचा एक मुलगा होता, आणि पुढे दुसऱ्या बायकोलाही मुलं झाली. ही 2 मुलं घरात खरी, पण प्रेम मात्र आपल्या मुलावर. तसं प्रापंचिकाचं खरं लक्ष नोकरीवरच बरं नाही का. असं होतं. राहतात दोन्ही एके ठिकाणी. तेव्हा हे असं प्रेम न करण्यापेक्षा एक प्रपंच नको म्हणून म्हणणारा बुवा बरा नाही का. माझं म्हणणं काय, आणि हा जो प्रपंच
आपला आपण आणला असं नाही आहे, आमच्या प्रारब्धाने आलेला आहे, परमात्म्याच्या इच्छेनं आला आहे. आमची लग्न कार्य अगदी धर्माला धरून, नीतीला धरून, सदाचाराला धरून झालेली आहेत. ही काय पळवून आणली, चोरून आणली अशापैकी नाही ना, अगदी नीतीची आहेत. म्हणजे भगवंताच्याच इच्छेने आहेत, नाही का? त्याच्या इच्छेनं जर आहे तर इच्छेनेच वागण्यात आपली गंमत आहे. मग तो आड काय येईल मला सांगा? आपल्या दुकानाच्या पुढे कोणी सराटे टाकतील का? व्यापाऱ्यानं दुकान जरी घातलंय आणि पुढे काटे, सराटे, विंचू, साप आणून सोडलेत कुणी दुकानात, तर भगवंताच्या प्राप्तीकरता मनुष्य जन्म भगवंतांनी दिला आहे आणि त्याच्यात आडकाठी घालेल हे शक्यच नाही. भगवंत आडकाठी कशी घालेल? दुकानदार आपल्या पुढे जर आडकाठी घालत नाही तर भगवंतसुद्धा घालायचं नाही कधी. पण आपणच वेड्यासारखे वागतो, नाही का? म्हणून म्हणतो, जे आहे ना ते अत्यंत मनापासून भगवंताच्या स्मरणात करा. राम खरंच कल्याण करील बरं बाळ. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.